ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय। मात्र तत्पूर्वी करुणाजी मी या चर्चासत्राची सुरुवात आपल्यापासून करेल। एका बाजूला सत्ताधारी असतील, विरोधक असतील, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये वेळ वाया घालवताना दिसतात। मात्र राज्याच्या सुरक्षेचं काय? आपली जर गोपनीय माहिती इतरांपर्यंत जाण्यासाठी हनी ट्रॅप सारख्या गोष्टींचा वापर होत असेल तर याची गंभीर दखल घेणं किती गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? खूप गरजेचं आहे। आज एक पक्ष विपक्ष सोडून आज जे मी एकच हात जोडून विनंती करते, जे सत्ताधारी लोक बसलेले आहे की महिलांच्यासाठी तुम्ही विचार करा। तुम्ही बोलता हनी ट्रॅप, आणि ज्या वेळे महिला स्वतःच्या हक्कासाठी लढते त्यावेळे तुम्ही त्यांना हनी ट्रॅप म्हणता। आज पोलीस प्रशासन काय दखल घेत नाही। आज 2 ACP ची कंप्लेंट माझ्याकडे आलेली आहे महाराष्ट्र गृहमंत्रीसाठी। आज खूप ही लज्जास्पद गोष्ट आहे की महिलांची कंप्लेंट त्यांच्याकडे न जाऊन माझ्याकडे आलेली आहे। आणि आज कोणीही पोलीस डीजीची आदेश असताना FIR झालेली नाहीये। बरं, आणि ज्यावेळे महिला स्वतःच्या अधिकारसाठी लढते त्यावेळे हे लोक महिलाला जे स्वतःच्या हक्कासाठी लढते तिला हनी ट्रॅप म्हणतात, ब्लॅकमेलर म्हणतात। आणि आता आपण काही केसमध्ये बघितलेला आहे, खंडणीच्या केसमध्ये जेलमध्ये टाकताय। आज महिलांना दाबण्याचा प्रयत्न करताय आणि नंतर पुन्हा परत दुसरी मुलीसोबत, आज मुलगीचे वयाची मुलीसोबत माझ्याकडे काही पुरावे आहे, खूप लोकांचे पुरावे आहे। पुरावे सुद्धा मी बोलते, असंच मी कोणत्याही व्यक्ती बोलत नाही। नाना पटोले साहेबांसारखे मी फक्त ते पेन ड्राईव्हची धोक दाखवत नाही, माझ्याकडे पुरावे आहे, मी चॅनलला देऊ पण शकते। बरं, निश्चित करुणाजी, ज्या प्रकारे तुमच्याकडे काही पुरावे आहेत, नाना पटोले देखील आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा करताना दिसतायत। कपिल ढोके, एका बाजूला जर नानांनी इतका महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता, काही नावं समोर का नाही अद्यापपर्यंत आलेली आहे? अजूनही तेरी भी चूप मेरी भी